नमस्कार कला रसिकांनो, स्वप्नरंग आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. पार्ट 2 बघा, आपण बघत आहोत पार्ट 2 रांगोळी टूल्सच्या साहाय्याने देवनागरी मराठी अक्षरे काढणे. पार्ट 2 मध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत अ हे अक्षर. बघा, फरशीवरती मी काही, तुम्हाला वाटेल हे काय आहे, पण हे अ ह्या अक्षराचे सुट्टे पार्ट मी करून ठेवलेले आहेत. तुम्हाला समजण्यास सोपे जावे म्हणून मी ही पद्धत वापरत आहे. तर बघाल तुम्ही आता अ हे अक्षर लेखन काढत असताना पहिल्यांदा मी वरचा एक भाग काढून घेतला, परत खालून दुसरा भाग काढून घेतला. पहिला भाग झाल्यानंतर दुसरा भाग, त्यानंतर तिसरा भाग आणि आता हा चौथा भाग. याची फोड मी अगोदर सुरुवातीला करून ठेवली होती आणि वरची रेष म्हणजे 5वा भाग. बघा, अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे काय की आपण अक्षर काढत असताना आपण एकदा टूल्स हातात पकडला की ते अक्षर पूर्ण झाल्याशिवाय टूल्स सोडत नाही. तर असे न करता देवनागरी अक्षर काढत असताना आपल्याला टूल्स बऱ्याच वेळेला उचलावे लागतात. त्या अक्षराचे सुट्टे पार्ट करावे लागतात. यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या लाईनला मी तोच सराव घेतलेला आहे. आडवे डॉट्स, आडव्या लाईन्स छोट्या छोट्या. हा असा सराव केल्यामुळे तुम्हाला तुमच्या हाताचा बॅलन्स कळून येईल आणि तुमची प्रॅक्टिस वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढेल. त्याच्या खालच्या लाईनमध्ये बघा, मी अनुस्वार, पतंगाकृती, शंकरपाळीचा आकार असे डॉट्स घेतलेले आहेत. याला आपण देवनागरीमध्ये अनुस्वार किंवा डॉट असं देखील आपण म्हणू शकतो. याचा देखील सराव आपण बऱ्याच वेळेला करायचा आहे. खाली एखादी खडूनी लाईन मारून घेऊन त्याच्यावरतीच हा सराव करावा, जेणेकरून आपले जे डॉट्स आहेत ते एका सरळ रेषेत येतील व ते दिसायलाही छान वाटतील आणि आपला बॅलन्स देखील होईल. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरी सराव करू शकता. सुरुवातीला तुम्ही आडवे डॉट्स किमान 100 डॉट्स आडवे तुम्ही काढून पहा. त्यानंतर हा पतंगाकृती म्हणजेच फुल स्टॉपवाला अनुस्वारवाला डॉट तुम्ही त्याचाही 100 वेळा सराव करा. असे केल्याने तुमची प्रॅक्टिस होईल. बघा, आता या ठिकाणी मी हा टूल तुम्हाला दाखवत आहे. हा अशा प्रकारचा टूल आहे 1 इंचीचा. याच्यामध्ये रांगोळी घ्यायची आणि ती यामधून सोडावी